नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 10 जूनच्या भागामध्ये वसू आता पार्थला विचारते, "काय रे पार्थ, कसली शॉपिंग करायला जाणार आहात?" नाही म्हणजे पुन्हा लहान बाळाचे कपडे वगैरे आणणार नाही आहेत ना?" असं ती खोचकच विचारते थोडं. आणि म्हणते, "काय आहे ना, आपल्या घरातल्या सगळ्यांचा लाडका खेळ आहे ना लपवा-छपवी, म्हणून विचारलं." आणि आता तिचं असं बोलल्यानंतर सगळ्यांनाच तिचं जरा वाईट वाटतं. तर मानिनी म्हणते, "मुलांनो, तुमच्या बाबांचा डायलॉग आठवतोय का तुम्हाला?" आणि म्हणते, "जिनके घर काच के होते हैं," तर तेव्हा पार्थ आणि जीवा एकदमच म्हणतात, "वो दूसरों के घर पर दगड फेका नहीं करते." आणि आता मानिनी वसूला म्हणते, "वसूताई, तुम्ही मला वाटतं ना, तुम्ही याच्यामध्ये आता लक्ष घालू नका. आणि माझ्या मुलांना आता कळलंय की ते असं काही आता करणार नाहीयेत. आणि मुख्य म्हणजे ना, आता या घरामध्ये लपवा-छपवीच होणार नाहीये. ना माझी मुलं लपवणार आहेत, ना माझ्या सुना लपवणार आहेत. कारण काय आहे, आता सगळं काही व्यवस्थित चालू आहे ना, छान चाललंय सगळं. आणि माझा या चौघांच्यावरही पूर्ण विश्वास आहे." आणि असंही बोलत असते तर तेव्हा वसू आता रागारागानेच उठून तिथून निघूनच जाते. आणि तेव्हा आता मानिनीने असं म्हणजे विश्वासाचं बोलल्यावर या चौघांना सुद्धा थोडंसं त्या वाईट वाटू लागतं. कारण आता हे चौघंसुद्धा काही ना काहीतरी यांच्यापासून लपवत असतात. आता हे पार्थ आणि काव्य जे असतात ते IRP रोडबद्दलचं लपवत असतात आणि जीवा आणि नंदिनी तर चक्क त्यांच्या मुलाबद्दलचंच लपवत असतात. म्हणजे मिसकॅरेजचं जे काही झालेलं असतं त्याच्याबद्दल लपवत असतात. आणि ज्यावेळेस आता हे दोघंसुद्धा खोलीमध्ये येतात म्हणजे जीवा आणि नंदिनी, तर त्यांना त्या गोष्टीचं जरा वाईट वाटत असतं. आणि तेव्हा हे दोघंसुद्धा एकमेकांच्या सोबत एकाच वेळी बोलायला जातात. तर जीवा म्हणत असतो, "नाही, नाही, तू बोल अगोदर." तर नंदिनी म्हणते, "नाही, नाही, तुम्ही बोला अगोदर." आणि म्हणते, "नाही, अहो, आपण कदाचित ना एकाच विषयावरती बोलणार असू." तर तेव्हा जीवा म्हणतो, "मलाही तेच वाटतंय. आणि तू आईबद्दल विचार करतेस का?" असं विचारतो. तर तेव्हा नंदिनी म्हणते, "हो, कारण आई आज ना विश्वास या विषयाबद्दल खूप काही बोलल्या आणि तुम्ही पण त्याचबद्दल विचार करताय ना?" तर तेव्हा जीवासुद्धा तिला हो असं सांगतो. आणि नंदिनी पुढं बोलणार असते तर तेव्हा जेव्हा तिला 1 मिनिट थांब असं म्हणतो आणि जाऊन दरवाजा बंद करतो आणि म्हणतो, "आता बोल." तर नंदिनी म्हणते, "जेव्हा आईंचा खूप विश्वास आहे हो आपल्यावर. मला छान नाही वाटत आहे. मला असं वाटते की आपण आईंना खरं काय ते सांगून टाकूयात. आणि कालसुद्धा आपण सगळं काही चित्राच्या नावावरती खपवलं. मला हे छान नाही वाटत आहे जेव्हा." तर तेव्हा जेव्हा विचारतो, "नाही, तुझं काय म्हणणं आहे? आईला सगळं सांगायचं?" तर नंदिनी म्हणते, "हो." आणि जीवाचा हात ती आपल्या हातात घेते आणि म्हणते, "हे बघा, आपण आईंना सांगून टाकूयात." आणि असं ती बोलत असते तर तेव्हा जीवा तर तिच्याकडे एकसारखाच बघत असतो. तर नंदिनी विचारते, "काय झालं?" तर तेव्हा जीवा म्हणतो, "अगं, इतक्या प्रेमाने हात धरलायस. अगं, आता कड्यावरून उडी जरी मारायला सांगितलीस ना तरी मी मारेन." तर तेव्हा नंदिनी म्हणते, "कड्यावरून उडी मारण्यासारखंच आहे हे घरच्यांना सांगणं म्हणजे. पण तरीसुद्धा एकत्र उडी मारूयात. आपण आईंना सांगून टाकूयात आणि त्यांना रिक्वेस्ट करूयात, की प्लीज काहीही झालं ना तरीसुद्धा काव्याला सांगू नका. म्हणजे बाकी कुणालाच सांगू नका." तेव्हा नंदिनी म्हणते, "हो, मी नीट विचार केलाय जेव्हा. तुम्हाला असं नाही वाटत का, की आपल्या घरच्यांचा आपल्यावरती किती आंधळा विश्वास आहे? किती प्रेम करतात सगळे आपल्यावर. ते सगळेजण ही फसवणूक डिझर्व्ह नाही करत. मला वाटतं कोणाला तरी एकाला सांगून टाकूया. म्हणजे आपल्याला ना त्रास जरा तरी कमी होईल. आणि मग एकदा सांगून टाकल्यानंतर जे काही बळ मिळेल, त्यातून ना बाकीच्या गोष्टी निस्तरता येतील." तर तेव्हा जेव्हा आता तिचा हात आपल्या हातात घेतो आणि म्हणतो, "ओके पार्टनर, आईला सांगायचं?" असं म्हणून आता हे दोघेसुद्धा मानिनीला सांगायसाठी तिथून बाहेर पडतात. आणि इकडे तर मित्रांनो, आता विक्रमने तर एक छान असा कॅमेरा हातात घेतलेला असतो आणि तो मानिनीचे फोटो काढत असतो आणि तिला म्हणत असतो, "इकडे बघ, इकडे बघ." पण मानिनी तर कपाळावरती आट्या घेऊन बसलेली असते. तर विक्रम तिला म्हणतो असं, "अगं, आट्या काढ, आट्या काढ, स्माईल कर, स्माईल कर." तर तेव्हा मानिनी विचारते, "ते राहू देत, पण तुम्ही हे आधी का आणलंय ते सांगा बरं मला अगोदर." तर तेव्हा विक्रम म्हणतो, "अगं, का आणलंय म्हणजे काय, आपल्याकडे आता 2-2 गोंडस बाळं येणार." आणि यांचं असं बोलणं चालू असतं तर तेव्हा जीवा आणि नंदिनी मागे येऊन उभारलेले असतात. आणि विक्रम पुढे म्हणतो, "तुला सांगतो मानेनी, त्यांचा चाप आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं सुंदर हसू या बाबतीत ना ते आपल्या आजोबावरतीच जाणार आहेत. मग त्यांच्या सगळ्या बाललीला कॅप्चर करायला नकोत का? आपण सज्ज असायला पाहिजे ना, म्हणून आहे हे." म्हणजे असं नुसतं डोळे उघडले की खचाक फोटो आणि कुशीवरती वळायला लागले की लगेच व्हिडिओ आणि मग चेहऱ्याचं असं बोळकं करून हसायला लागले की नाही मग लगेच फोटो. आणि तेव्हा ते सगळं ऐकत असताना इकडे जीवा आणि नंदिनी एकमेकांच्याकडे बघून हसत असतात. त्यांना ते खूप छान वाटत असतं. तर मानिनी म्हणते, "अहो पुरी, आता काय करून ठेवलेत तुम्ही आता हे?" तर विक्रम विचारतो, "काय करून ठेवलंय म्हणजे काय? काय झालं काय आता?" तर मानिनी म्हणते, "असं काय करताय? बाळ घरी यायच्या आधी वस्तू येता कामा नयेत. हे तुम्हाला माहीत नाही का? आणि या गोष्टींच्या वर्णनानं मी पार्थ आणि जीवाला इतकं बोलले
आणि त्यांचे कान दुखेपर्यंत त्यांचे कान पिळलेत मी. आणि आता तुम्ही सुद्धा तेच केलंत. म्हणजे आता पोरं तुमच्यावरती गेलेत का तुम्ही पोरांच्यावरती गेलात तेच कळत नाहीये. आणि असं हिने म्हटल्यानंतर इकडे जीवा आणि नंदिनी तर एकमेकांच्याकडे बघून हसूच लागतात. आणि विक्रमसुद्धा हसत असतो. तर मानिनी म्हणते, "तुम्ही हसू नका हो. तुम्हाला माहिती नाही का या वस्तू अशा आणत नाहीत आधी." तर विक्रम म्हणतो, "हो, पण आता मी आणल्यात ना त्या या वस्तू. आता काय करायचं सांग बरं?" आणि एक काम करूयात आपण, मी हा कॅमेरा जीवाकडे ठेवायला देतो आणि हा अल्बमला पार्थकडे ठेवूयात. तर तेव्हा मानिनी म्हणते, "नाही, नाही, नाही, हे असं तुम्ही काही करणार नाही आहात. हे जर तुम्ही असं त्यांना सांगितलंत ना, तर माझ्यापुढे येऊन नाचतील दोघं. आता बोल, आता बोल असं म्हणतील." आणि तेव्हा हे दोघे तर खूप हसत असतात मागून. तर मानिनी म्हणते, "असं करू नका ना तुम्ही. मी खरंच खूप बोलली आहे त्या दोघांना." आणि त्यांच्या बायकासुद्धा येतील, म्हणतील, "आमच्या नवऱ्यानं ओरडलात ना, आता आम्ही ओरडू का तुमच्या नवऱ्याला मग? मग काय करायचं?" तर विक्रम म्हणतो, "बरं ठीक आहे, मला आता सांग आता काय करायचं?" तर मानिनी म्हणते, "या सगळ्या वस्तू द्या इकडे माझ्याकडे. मी अडगळीच्या खोलीमध्ये ठेवते." तर तेव्हा विक्रम म्हणतो, "अगं अडगळीच्या खोलीत का? वेडी आहेस का गं तू?" तर मानिनी म्हणते, "तसंच समजा हवं तर. सगळ्यांना नियम सारखा. त्यांनाही मी हेच सांगते आणि तुम्हाला सुद्धा हेच सांगते. हे अडगळीच्या खोलीमध्ये चाळणार. मी नीट छान असं पॅक करते हो. झाकून वगैरे ठेवते म्हणजे धूळ वगैरे काही बसणार नाही." तर तेव्हा विक्रम म्हणतो, "आपण सांगूया ना सगळ्यांना, की या वस्तू बाळांच्यासाठी नाही आहेत म्हणून. अरे कॅमेरे काय फोटो सगळ्यांचेच काढता येतात आणि अल्बममध्ये काय फोटो कोणाचे सुद्धा लावू शकतो आपण आणि या वस्तू बाळांशी अजिबात निगडीत नाही आहेत असं सांगू सगळ्यांना." तर माने म्हणते, "नाही ना, उगाच आता गोष्टी बदलायच्या नाहीत हं. आणि हे असं केलं तर चीटिंग होईल आणि मी चीटिंग करणार नाही, कळलं? आणि तुम्ही बाळाचा विचार करूनच हे सगळं आणलंय म्हटल्यानंतर या सगळ्या बाळाच्याच वस्तू झाल्या." तर तेव्हा आता विक्रम थोडंसं नर्वस होतो आणि तिला म्हणू लागतो, "मानिनी असं का करतेस गं? तुला माहिती आहे, युग व्हायच्या अगोदर ना, आपली परिस्थिती फारशी बरी नव्हती अगं. आपला पार्थ किती लवकर चालायला शिकला आणि जेव्हा लहानपणापासून किती सुंदर डान्स करायचा आणि विचारतो, हे सगळे सुंदर क्षण, या सगळ्या आठवणी आहेत का आपल्याकडे? आणि कुणाला काही जर दाखवायचं म्हटलं, तर काय आहे आपल्याकडे? त्यांच्या सु सुंदर आठवणी आणि गप्पा. पण म्हणून म्हणून ही सगळी काही तयारी करून ठेवली मी आत्तापासूनच. कॅमेरा, अल्बम वगैरे सगळं काही." आणि तेव्हा विक्रमचं ते बोलणं ऐकत असताना इकडे हे दोघेसुद्धा इमोशनल झालेले असतात. तर विक्रम म्हणतो, "अगं, उद्या आपल्या मुलांना त्यांच्या लहान मुलांच्यापासनं लहानपणीच्या सगळ्या आठवणी, सगळे सुंदर क्षण कॅमेरामध्ये कैद करून ठेवायचे असतील तर? अगं, एक बाप म्हणून मी माझ्या मुलांच्या सुंदर सुंदर आठवणी अशा कॅमेऱ्यात नाही कैद करू शकलो. पण माझ्या नातवंडांच्या सगळ्या सुंदर आठवणी, सगळे सुंदर क्षण त्यांच्या जन्मापासूनचे कॅप्चर करायला तत्पर असेल हा आजोबा. म्हणून आणले मी हे सगळं." असं म्हणून तो खूप इमोशनल झालेला असतो. तर मानिनी आता त्याच्या जवळ जाते आणि म्हणते, "हो, कळलंय मला." आणि म्हणते, "बरं मला सांगा, तुम्हाला काय वाटतं पार्थ आणि काव्याला काय होईल? मुलगा का मुलगी?" तर तेव्हा विक्रम म्हणतो, "मुलगा." तर मानिनी म्हणते, "नाही, मला तर वाटतं की मुलगी होईल आणि जीवा आणि नंदिनीला मुलगा. तो मुलगा नंदिनीसारखा समजूतदार असेल आणि जीवासारखा खोडकर आणि हसरा." तर विक्रम म्हणतो, "काहीही झालं तरीसुद्धा ती दोन्ही मुलं त्याच्या आजोबासारखी स्मार्ट असणार." आणि तेव्हा मानिनी थोडा विषय बदलून त्याला त्या इमोशनल फेजमधून बाहेर काढते. तर आता ते सगळं बघत असताना इकडे जीवा नंदिनीला म्हणतो, "नाही यार, मी आता हे सगळं नाही सांगू शकत त्यांना. आपण सगळ्यांना सगळं खरं सांगितलं तर काय अवस्था होईल त्यांची." आणि ते बोलणं त्याचं जीवाचं नंदिनीला सुद्धा पटतं मित्रांनो. आणि ती म्हणते, "हो, कळतंय मला, खरंच कळतंय." आणि त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी काव्याशी फोनवरती बघत-बघत चालत पुढे येत असते आणि समोर एकदमच पार्थ येतो आणि "चला" असं म्हणतो. तर काव्या म्हणते, "काय हे? दचकले ना मी." तर पार्थ म्हणतो, "सॉरी, सॉरी." तर काव्या म्हणते, "अहो, तुम्ही खरंच येताय माझ्यासोबत?" तर तेव्हा पार्थ म्हणतो, "खरंच, म्हणजे यू जंप आय जंप." तर काव्या विचारते, "आणि ऑफिस?" तर पार्थ म्हणतो, "सुट्टी." चला असं म्हणून आता हे दोघेसुद्धा चाललेले असतात आणि इतक्यातच मित्रांनो समोरून दिव्या तिथं येते आणि पार्थला म्हणते, "हॅलो सर." तर तिला बघितल्यानंतर या दोघांना तर धक्का बसतो. तर पार्थ आता हॅलो असं तिला म्हणतो खरा आणि विचारतो, "तुम्ही इथे?" तर तेव्हा दिव्या म्हणते, "मी सुट्टीवर होते ना, घरी गेले आणि जॉइन केलं पुन्हा आणि विचारलं." आणि त्यानंतर काव्याला म्हणते, "हॅलो मॅम." तर तेव्हा काव्या म्हणते तिला हाय आणि विचारते, "तू इथे कशी?" तर तेव्हा दिव्या म्हणते, "ॲक्च्युली मॅम ना, आमची आज ना खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे, म्हणून मी इकडे आले." तर तेव्हा पार्थ म्हणतो, "नाही, मी सुट्टीवरती आहे, मीटिंग वगैरे काही नाही आज." तर तेव्हा दिव्या आता मोबाईल दाखवते आणि पार्थला म्हणते, "सर असं काय करताय हे बघा." तर तेव्हा मोबाईल बघितल्यानंतर पार्थ म्हणतो, "मीटिंग?" आणि म्हणतो, "बरं म्हणजे काव्याकडे बघून म्हणतो, "बरं ठीक आहे, मी रोहितला सांगतो अटेंड करायला, ओके." तर तेव्हा दिव्या म्हणते, "सर असा नका करू हो, निदान तुम्ही मीटिंगमध्ये दिसा तरी."
तर तेव्हा पार्थ म्हणतो, दिसणार मी ऑनलाईन अटेंड करेन मी. तर तेव्हा दिव्या म्हणते, ऑनलाईन पण मग मी. तर तेव्हा पार्थ म्हणतो, तुम्ही जा ना ऑफिसला. असं म्हटल्यानंतर दिव्या तर चाललेली असते. तर तेव्हा काव्या तिला म्हणते, दिव्या थांब, अशी जाऊ नकोस, चहा कॉफी काहीतरी घेऊन जा. तर तेव्हा पार्थ म्हणतो, ऑफिसमध्ये घेईल ना ती. तर तेव्हा तेव्हा काव्या पार्थला म्हणते, देशमुख काय हे, आपल्या घरच्या प्रथा परंपरा विसरलात का तुम्ही? पाहुण्यांनाही असं आपण जाऊ देतो का? नाही ना? आणि ही आलीच आहे तर तुम्ही तुमची मीटिंग संपवा. असं म्हणून ती काव्याला दिव्याला सांगते आणि आज चाललेली असते. तर तेव्हा दिव्या तिला म्हणते, मॅम तुमचं पोट अगदी प्रॉपर दिसायला लागले ना. तर तेव्हा काव्या तिला म्हणते, अगं तुझं लग्न झालं, तू प्रेग्नंट झालीस की तुझंही पोट असंच दिसायला लागेल. तर तेव्हा दिव्या म्हणते, मी तर रेडीच आहे मॅम. पण बघा ना, देवाने ना सगळी चांगली मुलं एंगेज करून ठेवली आहेत हो, असं ती पार्थकडे बघतच बोलते. तर तेव्हा आता पार्थ आणि काव्याला परत धक्का बसतो. तर दिव्या पुढे म्हणते, नाहीतर मी रेडीच आहे केव्हाची. तर तेव्हा काव्या आता पार्थ आणि दिव्याच्या मध्ये येते आणि दिव्याला म्हणते, दिव्या लग्न करायला तयार आहेस तू? आणि विचारते, संसार करायला तयार आहेस का? तर तेव्हा दिव्या विचारते, त्यात काय डिफरन्स आहे? लग्न संसार दोन्ही सेम सेम तर असतं ना. तर तेव्हा काव्या आता हसूच लागते आणि म्हणते, नाही ग नाही. आणि त्यानंतर पार्थ आता दिव्याला म्हणतो, बसा तुम्ही. आणि काव्याला आता बाजूला घेऊन जातो आणि स्वयंपाकघरामध्ये घेऊन जातो आणि म्हणतो, काय करताय तुम्ही? तर तेव्हा काव्या म्हणते, खरंच सांगू का, हिला बघून एवढी माझी चिडचिड का होते मला कळतच नाही. नाही म्हणजे तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या आजूबाजूला बाकीही मुली आहेत, पण हिला बघूनच तळपायची आग ना माझ्या मस्तकातच जाते. का माहितीये? कारण तिला बघून ना मला रम्याची आठवण येते. सेम वाई बाई दोघींची. तर तेव्हा पार्थ म्हणतो, मग रम्याच्या बाबतीत जे काही वागलं असतं ते वागा ना. तर तेव्हा काव्या म्हणते, वागते ना वागते, असं काहीतरी करते ज्यात ना तिचंच भलं असेल. तर तेव्हा पार्थ विचारतो, म्हणजे काय करणार आहात? तर तेव्हा काव्या म्हणते, वेट अँड वॉच. तर इकडून आता मानिनी आणि नंदिनी पायऱ्यांवरून उतरत खाली येत असतात. तर मानिनी म्हणते, पालकांच्या दोन जोड्या आहेत आणि पनीरसुद्धा आहे आणि बीट मी उकडून ठेवले म्हणजे सूप करीन त्याचा. आणि असं या बोलत असतात इतक्यात त्या दोघींना समोर दिव्या दिसते. तर तेव्हा दिव्या आता हाय म्हणत उठून पुढे येते. तर मानिनी तिला विचारते, अगं तू कशी काय? तर तेव्हा दिव्या सांगते, ते पार्थ सर आणि आमची मीटिंग आहे ना, त्यामुळे असं म्हणत असे. तर तेव्हा पार्थ आणि काव्या परत तिथे येतात. तर तेव्हा दिव्या आता पार्थला म्हणते, सर मीटिंग जेव्हा सुरू होईल ना तेव्हा मी तुमच्या शेजारी बसे ना. आणि असं बोलून ती आता काव्याकडे बघते थोडी आणि म्हणते, म्हणजे मला नोट्स काढायच्या होत्या ना म्हणून. तर तेव्हा काव्या आता दिव्याला म्हणते, त्यापेक्षा मी काय म्हणते तुला, दिव्या आता तू घरापर्यंत आलीच आहेस, तर एक काम कर. नाही म्हणजे हे तुझे सर आहेत ना, एक हाती मीटिंग करू शकतात ते. तू सरांच्यासाठी कर ना काहीतरी छान. स्वयंपाकघरात जा आणि मस्तपैकी एखादी डिश बनव. सरांच्यासाठी, आमच्या सगळ्यांच्यासाठी. मस्त आपण गर्ल्स गँग म्हणून मज्जा करू. यांना करू देत मीटिंग. आणि मानिनीला म्हणते, आणि आई तुम्हाला गंमत माहिती आहे का? आज दिव्या मॅडम लग्न आणि संसार यातला फरक जाणून घेणार आहेत. तेव्हा मानिनी म्हणते, बाप रे, वा वा, म्हणजे उद्या लग्न झाल्यानंतर नवऱ्यासाठी स्वयंपाक वगैरे करशीलच ना. मग आज इकडे होऊन जाऊ देत डेमो. तर तेव्हा नंदिनी म्हणते, हो, आणि म्हणजे आज काय आहे, हल्ली सगळ्या रेसिपीज ऑनलाईन असतात आणि नाहीच काही कळलं तर आम्ही तर आहोत ना. तर काव्या म्हणते, हां बरोबर आहे. आणि दिव्याला म्हणते, जा कर ना. लग्न आणि संसार यामधला फरक जाणून घ्यायचा आहे ना तुला, जा मग. तर तेव्हा दिव्या म्हणते, ठीक आहे, चालेल चालेल. आणि विचारते, काय काय करायचं सांगा मला. तर मानिनी तिला म्हणते, सगळ्यात आधी मला वाटते तू कणिक मळून घे. तर काव्या म्हणते, आणि डाळ तांदूळ धुवून स्वच्छ भिजवून ठेव. तर नंदिनी म्हणते, आणि पालक पनीरसाठी कांदा टोमॅटो आलं लसूण कोथिंबीर सगळं काही स्वच्छ धुवून घे आणि चिरून ठेव. तर तेव्हा दिव्या म्हणते, एक एक मिनिट हा, पालक पनीर बनवायला एवढं सगळं लागतं? मला वाटलं होतं पालक पनीर म्हटल्यानंतर पालक आणि पनीर याशिवाय दुसरं काही लागतच नसेल. आणि तेव्हा सगळेजण एकमेकांच्याकडेच बघू लागतात. तर दिव्या म्हणते, काय कांदा लसूण कोथिंबीर आलं कणिक आणि करते 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 मी करते. तर पार्थ आता मध्येच म्हणतो, जेवण झाल्यानंतर मस्तपैकी फ्रूट सॅलेड मिळालं तर काय मजा येईल नाही. तर दिव्या म्हणते, फ्रूट सॅलेड तर नक्की बनवेन मी. तर पार्थ म्हणतो, थँक्स. आणि मी करते असं म्हणून ती स्वयंपाकघराकडे निघून जाते. तर तेव्हा पार्थ म्हणतो, बरं तुमची गर्ल्स गँग तुमचं चालू द्यात, मी आलो ओ. असं म्हणतो तिथून निघून जातो. तर मानिनी म्हणते, आज दिव्याचं काही खरं नाही. तर तेव्हा नंदिनी म्हणते, ते सोडा, आपल्या किचनचं काही खरं नाही आज. तर तेव्हा काव्या म्हणते, नाही बघूयात ना, बाहेरचं खायला तोंड चालतं ना हिचं, स्वयंपाक करायला हात चालतायत का बघूया. तर इकडे आता दिव्या स्वयंपाकघरामध्ये आलेली असते आणि तिला जाम टेन्शन आलेलं असतं आणि ती स्वतःला मोटिवेट करत असते, म्हणते, यू कॅन डू इट, यू कॅन डू इट. आणि त्यानंतर एक डबा हातात घेते आणि म्हणते, ही कणिक आहे का?
नाही, नाही, एक काम करते मी आधी तांदूळ घेते." तर ते इकडे बाहेर काव्या म्हणत असे, "आई 2 मिनिटं थांबा, आत्ता हाक येते का नाही ते बघा." तर तेव्हाच आता लगेच दिव्या आतून हाक मारते, "काकू तांदूळ कुठे ठेवलेत?" तर तेव्हा मानिनी म्हणते, "त्या तिकडे ट्रान्सपरंट बरण्या आहेत बघ, तिथे आहे." तर तेव्हा दिव्या म्हणते, "ओ, ओ, ओके, ओके. थँक यू हां." तर तेव्हा दिव्या जाऊन बघते आणि म्हणते, "काकू पण त्यात तर पोहे आहेत ना?" तर तेव्हा मानिनी म्हणते, "त्याच्या शेजारी." तर तेव्हा दिव्या परत येते आणि म्हणते, "अहो काकू तिथे तर साखर ठेवली आहे." तर तेव्हा मानिनी म्हणते, "अगं पोहे आणि साखर त्याच्यामध्ये जी बरणी आहे त्यात तांदूळ आहेत." तर तेव्हा दिव्या म्हणते, "सॉरी, सॉरी मी बघते हां काय ते." आणि त्यानंतर तांदळाची बरणी घेऊन येते आणि म्हणते, "काकू, काकू सापडले हां तांदूळ." आणि त्यानंतर परत विचारते, "ते तांदूळ काढायला मापाची वाटी कुठली घेऊ?" तेव्हा मानिनी म्हणते, "अगं घे ना कुठली पण वाटी घे. तुझ्या अंदाजाने कर." तर तेव्हा दिव्या म्हणते, "अच्छा माझा अंदाज का? ओके, ओके, ओके." आणि त्यानंतर ती पालकच हातामध्ये घेते आणि त्याच्याकडे बघत राहते. तर इकडे बाहेर मानिनी म्हणते, "काय अंदाज आहे हिचा कोणास ठाऊक?" तर इकडे आता परत दिव्या विचारते, "काकू पालकाच्या दोन्ही जोड्या वापरायच्यात का?" तर तेव्हा नंदिनी म्हणते, "हो, हो दोन्ही घे." तर दिव्या म्हणते, "अच्छा दोन्ही. ओके, ओके." आणि त्यानंतर कांदे हातामध्ये घेते आणि म्हणते, "कांदे किती घ्यायचे होते?" आणि त्यानंतर विचारते, "काकू कांदे किती वापरू?" तर तेव्हा मानिनी म्हणते, "अगं नाही 4, 5, 6 घे." तर तेव्हा दिव्या तर मोजते आणि म्हणते, माझ्या हातात 6 मावले, 6च्या 6 घेते." तर मानिनी आता म्हणते, "काय ही करणार आहे? देवा!" तर मानिनी म्हणते नंदिनी म्हणते, "आपण जर हिला सगळं असं बाहेरून ओरडून सांगत बसलो ना, आपला आवाजही जाणार आहे." तर मानिनी म्हणते, "आपण जरा आत जाऊयात ना, किमान तिला काहीतरी दिशा तरी दाखवू." तर तेव्हा काव्य म्हणते, "बसा हो आई." तर मानिनी म्हणते, "चल, चल बरं." असं म्हणून आता या तिघीजण उठतात आणि आतमध्ये जातात. आणि तेव्हा आतमध्ये गेल्यानंतर मानिनी म्हणते, "अरे बापरे, बापरे! दिव्या तू हे काय? अगं हेच तू नुसतं सगळं काढूनच ठेवलंयस." तर नंदिनी म्हणते, "अगं जेवण बनवण्याआधीच केवढा पसारा करून ठेवलायस?" तर तेव्हा दिव्या म्हणते, "ते ॲक्चुअली काय झालं ना, मला काही सापडतच नव्हतं. म्हणून मी असं सगळं मग समोर माझ्या मांडून ठेवलं. पण म्हणते आता मी सुरुवात कुठून करू?" आणि तेव्हा या तिघीसुद्धा आता तिच्याकडे बघूच लागतात. आणि मित्रांनो आजचा भाग येथे संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. तर आता काव्या पार्थला सांगते नंदिनी ताईचा बर्थडे आहे. तर तेव्हा पार्थ म्हणतो, "नंदिनीचा बर्थडे? आपण जंगी सेलिब्रेशन करूयात." तर इकडे आता जेव्हा गणपती बाप्पा समोर उभा असतो आणि म्हणतो, "प्लीज देवा, नंदिनीच्या बर्थडेच्या दिवशी काहीतरी चमत्कार कर." तर इतक्यातच विजय तिथे येतो आणि म्हणतो, "चमत्कार आला बघ चालून तुझ्या समोर." तर इकडे काव्या पार्थला म्हणत असते, "नंदिनीताईच्या बर्थडेचं सेलिब्रेशनचं काहीतरी सजेशन द्या ना." तर तेव्हा पार्थ सांगतो, "तुम्ही IRP रोडचं काम लवकरात लवकर पूर्ण करा. तेच नंदिनीसाठी बेस्ट गिफ्ट असेल." तर मित्रांनो आजच्यापुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.